नमस्कार. संदेश यूट्यूबवर आपले स्वागत. करमाळा पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आता खरी रंगत आली आहे ती सत्ता वाटपाच्या राजकारणाची. सभापती कोण होणार, उपसभापती कोण होणार, कोणाला नेमकी संधी मिळणार आणि त्यामागे नेमका कोणता फॉर्म्युला ठरणार आहे, ही गोष्ट आता सर्वांच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. तोच विषय आज आपण चर्चेला घेणार आहोत. आता खरंच मिळालेल्या माहितीनुसार असं समजतंय की पंचायत समितीचे सभापतीपद हे भारतीय जनता पार्टीला आणि उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. आणि इथंच खरी गंमत आहे, कारण सभापतीपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे यामध्ये राखीव कोण आहेत आणि कोणाला नेमकं या स्पर्धेत करणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आता यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीमध्ये वीट गणातील पूजा सचिन ढेरे या इतर मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं त्याच या सभापती पदाच्या दावेदार आहेत. पण आणखी पण त्यांच्याकडे दुसरे उमेदवार आहेत. त्यामध्ये सोनाली नितीन तकीक ह्या वांगे गणातून निवडून आलेल्या आहेत. त्या सर्वसाधारण महिला म्हणून निवडून आल्या असल्या तरी त्यांच्याकडे ओबीसीचा दाखला आहे आणि त्यांना पण या स्पर्धेमध्ये त्या राहू शकतात. त्याचबरोबर आता जर आपण पाहिलं तर तालुका विकास आघाडी जे आहेत विरोधातले त्यांचे 4 सदस्य आहेत, पण त्यांच्याकडे अधिकृत इतर मागासवर्गीय सदस्य म्हणून निवडून आलेल्या 2 महिला आहेत. जीवर गणातील ललिता धनंजय सिरस्कर यांच्याकडं म्हणजे त्या ओबीसी आहेतच. उमरड गणातील आदिती अतुल पाटील या पण आहेत. आणि जर भाजपला या वेळेला संधी न देता राष्ट्रवादीला संधी देण्याचा जर निर्णय झालाच तर राष्ट्रवादीकडून ओबीसीचा दाखला असणाऱ्या चंद्रकांत सरडे यांच्या सौभाग्यवती वनमाला सरडे यांचाही या ठिकाणी क्लेम आहे. म्हणजे ही असणारी स्पर्धा इतकी काही सरळ राहिलेली नाही. आता यामध्ये राजकीय समन्वय आणि जिल्हा परिषद पातळीवर नेमकं काय घडणार यावरती बरंच अवलंबून आहे. कारण जर जिल्हा परिषद पातळीवरती भाजपच्या नेत्या रश्मीदीदी बागल यांना जर महत्त्वाचं पद मिळालंच तर पंचायत समितीचं सभापतीपद हे राष्ट्रवादीकडचं आहे. आणि जर तसं त्यांना महत्त्वाचं पद मिळालं नाही तर मग मात्र भाजपचा दावा या वेळेला मजबूत समजला जातो. आता यामध्ये सभापती पदाच्या संदर्भामध्ये नक्कीच या युतीमध्ये असं ठरलेलं आहे की पहिले 2.5 वर्ष जर भाजपला दिलं तर दुसरे 2.5 वर्ष राष्ट्रवादीला द्यायचं आहे. म्हणजे सभापतीपद 2.5 वर्ष आणि उपसभापतीपद दरवर्षी बदललं जाण्याची शक्यता अशी या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून ऐकायला मिळत आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये 2 जणांना सभापती आणि 5 जणांना उपसभापती, म्हणजे युतीकडे 8 सदस्य निवडून आले, त्यापैकी 7 लोकांना सत्ता मिळते. म्हणजे हाही अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. सर्वांना समान देणार आहे. एखादा एक व्यक्ती राहतोय त्यांना पण कुठेतरी ऍडजस्ट करतील, त्या म्हणजे काही दुमत राहणार नाही. परंतु हा फॉर्म्युला अंतिम होणार का हा एक खरा महत्त्वाचा. आता उपसभापती पदाकडे जर आपण आलो तर उपसभापती पदाची चोरस थोडी मोठी आहे. कारण हे राष्ट्रवादीला पद जाण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रवादीकडं हिसरे गणातील भरतभाऊ विठ्ठल आवताडे यांचं नाव आघाडीवरती आहे. त्यांच्यानंतर जो प्रेफरन्स येतोय तो उच्च शिक्षित म्हणून ॲडव्होकेट अजित विघ्ने आणि दसरथशेठ घाडगे यांची नावं चर्चेत आहेत. परंतु सध्याच्या फर्स्ट टर्मला भरत आवताडे यांना संधी मिळू शकते. आता जर भाजपकडं उपसभापती द्यायची पाळी आली तर भाजपकडं कोर्टी गणातील नाना प्रकाश झाकणे यांचं नाव चर्चेत आहे. आता वाद निर्माण झाला, समजा या सर्व घडामोडीमध्ये नेमका ठरल्यानंतर सुद्धा वाद झाला तर हा प्रश्न सोडवायचा कसा. तर यासाठी या युतीच्या नशिबानं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं नाव येते म्हणजे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचं. कारण या युतीला श्री जगताप यांनी कुठल्याही अपेक्षेशिवाय निरपेक्षपणे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये
खऱ्या अर्थाने जगताप हेच पंच राहणार हे ठरलेलं आहे. आता जर आपण थोडासा शेवटचा फॉर्म्युला जर आपण पाहिला तर करमाळा पंचायत समितीच्या सत्तेचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. फक्त आता त्यांची अंतिम घोषणा होईपर्यंत राजकीय उलथापालथ काय होऊ शकते ते नंतरची गोष्ट आहे. पण हे ओबीसी महिलेचं आरक्षण आहे, जिल्हा परिषद पातळीवर जी काही तडजोड होईल त्यावरती हा पुढचा निर्णय. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला काय राहील आणि उपसभापतीपद दरवर्षी दिलं जाईल, या 4 घटकावर सत्ता चक्र अवलंबून आहे. आता करमाळ्याच्या राजकारणात खरं म्हणजे गणितापेक्षा सुद्धा नेत्याचा निर्णय जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूचा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे निर्णय जो घेतील त्यानुसार त्यांच्या असणाऱ्या त्यांच्या जवळच्या सदस्याला गणातल्या सदस्याला संधी मिळणार आहे. हा निर्णय नेमका कोणाकडे झुकतो आणि कोणाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आपण ते पाहूया. नमस्कार.